नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या प्रिय मुला, मला माझ्या सर्व अंतःकरणातील भावनांनी तुझ्याशी बोलायचे आहे. कृपया या शब्दाकडे पूर्ण लक्ष द्या, कारण ते फक्त तुमच्यासाठी असतील. बाकी सर्व विसरून जा आणि माझे ऐकत राहा. मी तुम्हाला जे सांगू इच्छितो ते तुमच्या मनातील इतर गोष्टींपेक्षा खूप महत्त्वाचे आहे. माझ्याबरोबर आता तुम्ही थोडासा वेळ घालवा. तुमचे हृदय उघडा आणि मला तुमच्या आत्म्यामधील वेदना दूर करू द्या. मला माहिती आहे की तुम्ही सध्या खूप त्रासात आहेत. तुमच्यासाठी संकटे रोज नवा मार्ग आणि नवा पर्याय शोधत आहेत. तुम्ही खूप दिवसापासून माझ्याकडे प्रार्थना करत आहात की तुमचे म्हणणे मी ऐकावे आणि तुम्हाला भेट देऊन त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देऊ. पण बाळा, आज तो दिवस आला आहे. आता डोळे उघड आणि माझ्याकडे शुद्ध अंतःकरणाने आणि प्रेमळ भावनेने पाहून बघ. मी तुझ्यासाठी सर्व ते सुख घेऊन आलो आहे ज्याचा तू हकदार आहेस. बाळा, येणारे पुढील क्षण आणि येणारे दिवस तुझ्यासाठी नक्कीच मी आनंदाचे आणि तुझ्या कर्तव्याचे पूर्णता घडवून आणणारे ठेवले आहेत. आता त्या दिवसामध्ये तू आज पाऊल टाकण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा ही माझी इच्छा आहे आणि त्याचे पालनही तू करणार आहेस हा माझा दृढ विश्वास आहे. बाळा, मला माहिती आहे की तुझे माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुला माझ्याकडून खूप अपेक्षा आणि आशा आहेत. त्या मी आज पूर्ण करत आहे. तुझ्या घरावर येणारे प्रत्येक संकट मी दूर करेन. तुझ्या बाळांवरती येणारे सर्व समस्या मी स्वतः माझ्यासोबत घेतले आहेत. तुझ्या आत्म्यातील दुःख मी आज संपवत आहे. बाळा, फक्त स्वामी सेवेत आहेस तर तो मार्ग सोडू नकोस आणि तुझ्यासोबत कोण काय करत आहे आणि कसे वागत आहे याचा विचार करू नकोस. तुझ्या मनातील दुःखी विचार मला दूर करायचे आहेत. मी तुमच्यासाठी येथे आलो आहे. जसे तुम्ही काही करत नाहीत असा विचार करतात तसे नाही बाळा. मी तुमच्यासाठी खूप काही करत आहे, पण ते दिसेलच असे नाही. माझ्या शब्दाचा खोल अर्थ आहे आणि तुम्हाला आनंद देण्यासाठी तो अर्थ मी समजून देत आहे. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला विसरणार नाही. तू माझ्यासोबत सुरक्षित आहेस. पूर्ण माझ्यावर विश्वास ठेव. माझे हात तुझ्यासाठी नेहमीच खुले आहेत. माझे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच मोकळे आहेत. मी तुझे रडणे आणि प्रार्थना ऐकतो. जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठता तेव्हा समजून घ्या की मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. हे प्रेम तुम्ही तुमच्या हृदयात अनुभवावे अशी माझी इच्छा आहे. तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी महाराज तुम्ही मला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात की बाळांनो, निराशेला तुमच्यावर कब्जा कधीही करू देऊ नका. तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. मी तुमचे अश्रू पाहतो आणि तुमच्या प्रियजनासाठी तुमच्या प्रार्थनाची मला जाणीव आहे. तुमची उपासना आणि कृतज्ञता माझ्यासाठी अनमोल आहे. तुम्ही जरी स्पष्टपणे गोष्टी मागितल्या नाहीत तरीही मी तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त काही देणार आहे आणि तो आशीर्वाद तुमच्यासाठी मी आज तुम्हाला प्रदान करत आहे. तो स्वीकार करण्यासाठी स्वामी आई मी तयार आहे अशी कमेंट करा. तुम्हाला तो आशीर्वाद भरभरून मिळेल. मला माहिती आहे की अलीकडचे दिवस कठीण गेले आहेत, परंतु तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही. तुमची कुवत आणि पद ओळखा. तुम्ही कधीच विजयी झाला आहात. फक्त पराभवावर लक्ष देऊ नका. मी तुम्हाला प्रत्येक आव्हानावर मात करण्यासाठी शक्ती आणि मदत ही देतच आहे. ते तुम्हाला दिसेल किंवा दिसणार नाही. कधीकधी कौटुंबिक बाबी त्रासदायक असू शकतात, परंतु पुत्रप्राप्ती, विश्रांती आणि प्रार्थना यांचे क्षण घ्या. तुम्ही अश्रू आणि दुःखासाठी निर्माण केलेले नाही,
तुमचा चेहरा आनंदाने चमकू द्या आणि लोक आनंदित होऊ द्या. तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस आणि मी तुझ्यासाठी चमत्कार करीन. तुमची वृत्ती महत्त्वाची आहे आणि तुमचा विश्वास तुम्हाला उन्नत करेल. जेव्हा तुम्हाला अशक्त वाटत असेल तेव्हा गुडघे टेकून आकाशाकडे पहा. मी तेव्हा नक्कीच तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्या सोबत असणार आहे हे विसरू नकोस. बाळा, जीवनात संकटे हे प्रत्येकालाच येतात. त्यातून बाहेर काढण्यासाठी मी तुझा हात देत आहे. आता तू माझ्यावर विश्वास ठेवतोस आणि प्रेम करतोस हे सिद्ध करण्यासाठी स्वामी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो अशी कमेंट करा. मी एक मोठा चमत्कार करीन. तुमच्या आत्म्याला शांत करण्यासाठी येथे 3 गोष्टी आहेत. प्रथम, मला तुमचे हृदय पूर्णपणे द्या. मी तुम्हाला अनंत काळाचे जीवन आणि आनंद देऊ इच्छितो. आरक्षणाशिवाय मला शरण जा, कारण तेथे तुमचा आणि फक्त माझाच मार्ग आहे. मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. अगदी लहान मुलासाठीही आभार मानण्याची ही कृती तुमच्या आत्म्याला कळू द्या. आकाश तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी दाखवेल ज्या तुमच्याकडे कधीच आल्या नाहीत आणि तुम्हाला त्या दिसून येतील. तुमच्या आजूबाला जे सर्व काही आहे ते तुम्ही अनुभवू शकाल. तुम्हाला जिवंत राहण्यास मदत करतात आणि तेच पुढे चालू ठेवण्यासाठी आणि लढत राहण्याची संधी आणि शक्ती देतात. ते तुम्हाला दररोज सकाळी एक सकाळ देतात, एक संध्याकाळ देतात. त्यामुळे तुमचा दिवस सुखात आणि आनंदात जातो. कारण प्रत्येकाला दुःख माहीत होण्यासाठी सुखात जावेच लागते आणि सुख माहीत होण्यासाठी दुःखात जावेच लागते. मग तुमचा विश्वासही वाढेल. मला तुझा आवाज आणि प्रामाणिक शब्द ऐकू दे. तुम्ही जीवनात श्वास घेत असलेली हवा, तुमचे कुटुंब आणि तुमची सध्याची परिस्थिती मला जशी आहे तशी दाखवून दे. मी त्यासाठी नक्कीच उपाय शोधत आहे आणि तुला तुझ्या जीवनातून वाईट प्रसंगातून मुक्त करण्यासाठी योग्य मार्ग दाखवेन. बाळा, तू आज माझ्याशी संलग्न आहेस कारण तुझे माझ्यावरती प्रेम आहे आणि तू मी दिलेल्या शब्दांचा पुरेपूर विचार आणि वापर करतोस. तू माझा आवडता आणि प्रिय भक्त आहेस. बाळा, तू आज गरिबी, दारिद्र्य, दुःख, रोगराग, नाईट या सर्व गोष्टीपासून दूर होशील. तुझी संकट आजच निघून जातील. बाळा, माझ्यासोबत आहेस तर माझा मार्ग सोडू नकोस. तुझ्या जीवनातील सर्व गोष्टी मी तुझ्यासाठी दिल्या आहेत. त्या आहेत तशा स्वीकार कर आणि अनुभव घे. तुला सर्व काही चांगले अनुभव येतील. वाईट आलेले अनुभव सोडून दे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.